शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला वाट बघावं लागते नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येतो. पण आता याच्यात भानगड अशी झालेली की नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून जे काही 2000 मिळतात, तर या योजनेमधून बऱ्याचशा शेतकऱ्यांना वगळलेलं आहे. आणि आपल्याला हेच बघायचं आजच्या व्हिडिओमध्ये की नेमके कोणकोणते शेतकरी वगळलेत आणि त्यामध्ये आपण आहोत का. कारण हे आपल्याला जर कळालं तर मग आपल्या लक्षात येते की त्या जे कट केलेत त्याच्यामध्ये आपला नंबर आहे का नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. तर एक लक्षात घ्या, पीएम किसान योजनेचा ज्यावेळेस 20वा हप्ता आला होता त्यावेळेस त्या योजनेसाठी 96 लाख पात्र शेतकरी होते. आता ही जी काही नमो शेतकरी योजना आहे ती पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच चालती. म्हणजे त्याच्यात जे शेतकरी आहेत ते ह्या शेतकऱ्यांना पैसे मिळतात. मग आता 20व्या हप्त्यासाठी 96 लाख पात्र होते. नंतर ज्यावेळेस 21वा हप्ता आला तर त्यावेळेस बरेचसे शेतकरी त्यामधून काढून टाकले होते. म्हणजे 93 लाख शेतकऱ्यांनाच फक्त 21वा हप्ता मिळाला. आणि मग आता त्याच धर्तीवर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा मिळत असतो. मग या योजनेच्या माध्यमातून तो जो काही हप्ता मिळणार आहे तर मग तो आपल्याला मिळेल का नाही हे आपल्याला पाहावं लागेल. कारण आपला जर त्याच्यातून नंबर कटला तर आपल्याला 2000 रुपये मिळणार नाही. आता खरं पाहिलं तर आता ह्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच नमो शेतकरी योजनेचा हप्ता यायला पाहिजे होता, मात्र आणखी त्याची काही तयारी दिसत नाही. मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे जे काही पात्र शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. मात्र आता याच्यामध्ये जे लय मोठे कट केले त्याच्यात ते कोणकोणते आहेत आणि त्याचे नेमके कारण काय. यामध्ये मृत लाभार्थी जवळपास 28,000 शेतकऱ्यांचे नाव कमी केलेले आहेत. त्याच्यानंतर बरेचसे असे आहेत की दुहेरी लाभ घेत होते, म्हणजे बापाला आहे, लेकाला आहे, नाहीतर नवऱ्याला आहे, बायकोला आहे, ते बी या माध्यमातून वगळलेले आहेत. ते असे जवळपास 35,000 शेतकरी. त्याच्यानंतर रेशन कार्डचा नियम, कुटुंबातील फक्त एकालाच लाभ म्हणून ते रेशन कार्डवरून असे शेतकरी वगळून टाकले. त्याच्यानंतर काही शेतकरी असे होते ITR धारक, म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे, यांना सुद्धा या माध्यमातून वगळलेले. म्हणजे असे शेतकरी जे वगळण्यात आले आणि मग त्या शेतकऱ्यांना जो काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो आता पुढच्या जानेवारी मध्ये नक्कीच येईल. मात्र जे काही शेतकरी असे असतील त्यांना या माध्यमातून वगळलेले. आता तुम्ही दुहेरी लाभ घेणारे आहेत का, तर वगळले असतात. त्याच्यानंतर तुम्ही इन्कम टॅक्स भरीत असताल तरी वगळले असताल. आणि जर कुटुंबातलं कोणी ते पीएम किसान योजनेचं नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणार असेल, ते जर मृत पावला असेल तर त्याचं सुद्धा नाव वगळलेलं आहे. आता तुम्ही यामध्ये बसता का ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.